आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। शिवाजी पार्कातील जिमखान्याच्या नूतनीकरणाला आता उद्घाटन या वास्तूचं होतंय। या कार्यक्रमाला आशिष शेलार मात्र अनुपस्थित आहेत। राज ठाकरेंसोबत यायला आशिष शेलारांनी आता टाळलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीसा वाद झालेला होता। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती असेल काहीतरी राजकीय कारणास्तव आता सध्या आशिष शेलारांनी जे आहे ते आता राज ठाकरेंसोबत येणं टाळलेलं आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती देते आमचे प्रतिनिधी पूजा उजगरे सध्या आपल्या सोबत आहे। पूजा, सिद्धेश, आपण पाहू शकतो की आशिष शेलार या जिमखान्याची जी नवीन इमारत आहे त्याचं नूतनीकरण केलेलं आहे आणि त्या उद्घाटन कार्यक्रमाला येणार होते। निमंत्रण पत्रिकेमध्ये सुद्धा त्यांचं नाव होतं, परंतु अचानक त्यांनी येणं टाळलेलं आहे। ज्या वेळेला हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात येणार होती त्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि त्यांचा वरळीमध्ये मेळावा सुद्धा पार पडला होता। आणि ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने भाजप कुठेतरी दुखावल्याची चर्चा सुरू झाली होती। आणि यानंतरच ह्याच्या आधी जेव्हा ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या आधी अनेकदा भाजप नेते शिवतीर्थवर जायचे, राज ठाकरेंची ते भेट घ्यायचे, परंतु त्यानंतर त्यांची जी जवळीक होती ती कमी झाली। हळूहळू भाजप आणि जी मनसेमध्ये जी जवळीक होती तो आता दुरावा त्याच्यामध्ये वाढलेला होता। आणि आता पुन्हा एकदा शेलारांनी येणं टाळलेलं आहे राज ठाकरेंसोबत, त्यामुळे कुठेतरी नाराजीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत अशी कुजबूज आहे। पण पूजा, जर आपण बघितलं असेल तर याच्या आधी आशिष शेलार आणि राज ठाकरेंचा जे काही संबंध होते ते मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले होते। गेल्या काही दिवसांपासून आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या संबंधांना कुठेतरी तडा गेला, कुठेतरी विश्वासाला तडा गेला आणि याच पार्श्वभूमीवरती दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला। मात्र आजचा जो कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये काहीतरी काय म्हणतात त्याला की जाणीवपूर्वक या कार्यक्रमाला जाण्याचा आशिष शेलारांनी टाळलंय का? आता आशिष शेलारांनी जाणीवपूर्वक टाळलंय की ते आले म्हणजे त्याचं कारण काय नेमकं हे स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु दोन्ही नेते एकत्र येतील आणि यावेळी त्यांच्यामध्ये नेमकं संवाद होतोय का, त्यांच्यामध्ये जवळीक वाढतीये का अशी चर्चा देखील म्हणजे पाहावं लागणार होतं, परंतु आता ते आले नाहीयेत। त्यामुळे आशिष शेलार हे राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर ह्या दोघांच्याच हस्ते या नवीन जी नूतनीकरण केलेली इमारत आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे। नक्कीच धन्यवाद पूजा, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आता शिवाजी पार्कामध्ये सध्या या जिमखान्याचं उद्घाटन करण्यात आलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सुद्धा या कार्यक्रमस्थळी उपस्थित आहे।